ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपलं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत डबल लेयर स्क्रंची बनवणं. यासाठी आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारच्या कापडाच्या पट्ट्या लागणार आहेत. दोन्ही कापडाच्या पट्ट्या आपण सारख्या लांबीच्या घेणार आहोत. मात्र त्यातली जी डार्क रंगाची पट्टी आहे कापडाची ती आपण रुंदीने छोटी घेणार आणि ट्रान्सपरंट एक दुसरी जी पट्टी आहे ती आपण रुंदीने थोडी मोठी घेणार आहोत. आता या दोन्ही पट्ट्यांची 2 टोकं आपण जोडून घेणार आहोत. तर आधी आपण ट्रान्सपरंट पट्टी घेतली, त्याची 2 टोकं आपण अशा प्रकारे जोडून घेत आहोत आणि त्यानंतर आपण जोडून घेणार आपली जी डार्क रंगाची पट्टी आहे तिची दोन्ही टोकं. तर असे दोन्ही टोकं जोडल्यानंतर आपण ह्या 2 पट्ट्या अशा प्रकारे एकमेकांवर ठेवणार. हे असं एकमेकांवर 2 पट्ट्या ठेवताना आपण जी डार्क रंगाची पट्टी आहे तिच्यामध्ये आपण ठेवणार आहोत आपली ट्रान्सपरंट पट्टी. आपण एका बाजूने ह्या 2 पट्ट्या एकत्र जोडायला सुरुवात करणार. अशा प्रकारे ह्या दोन्ही पट्ट्या एकमेकांवर ठेवून आपण त्यावर शिलाई घेऊन 2 पट्ट्या एकमेकांना जोडून घेत आहोत. अशा प्रकारे आपली एक बाजू जोडून झालेली आहे. आता असंच आपण दुसरी बाजू सुद्धा जोडणार आहोत. दुसरी बाजू जोडताना आपल्याला माहिती की आपण ट्रान्सपरंट पट्टी थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली आहे, रुंदीने जास्त घेतलेली आहे. तरी ती आपण एकमेकांवर ठेवणार. एक्स्ट्रा भाग जो आहे ट्रान्सपरंट पट्टीचा तो मध्ये करणार आणि अशा आपल्या दोन्ही बाजू जोडून झालेल्या आहेत. आता हे जोडून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे दोन्ही अपोजिट साइड्स एकत्र आणणार. मधला भागची छोटीशी घडी करणार आणि आपल्याला शिलाई घ्यायची आहे. आता दरवेळेस आपण जेव्हा शिलाई घेतोय तेव्हा आपल्याला जेव्हा शेवट येतो तेव्हा आपण मधला भाग पुन्हा छोटी घडी करून ओढून घेणार. आपण काळजी घेणार की मधला आपला जो भाग आहे, मधली जी पट्टी आहे त्यावर शिलाई येणार नाही आणि अशी पूर्ण शिलाई झाली की अशी आपल्याला शेवटी मात्र थोडी शिलाई न करता आपण ठेवणार आहोत. का कारण त्यातून आपण आपला जो पूर्ण झालेला स्कंची आहे तो सरळ करून घेणार आहोत. अशा प्रकारे तो गॅप आपल्याला पूर्ण सरळ करून घेण्यासाठी मदत करेल आणि त्या गॅपमधूनच आपण आपलं इलास्टिकसुद्धा टाकणार आहोत. आता इलास्टिक टाकताना इलास्टिक पूर्णपणे त्या पट्टीमध्ये जाऊ नये म्हणून आपण त्या इलास्टिकच्या एका टोकाला टाचणी लावून घेणार आहोत आणि नंतर आपण ते इलास्टिक त्या आपल्या ट्यूबमध्ये टाकायला सुरुवात करणार. जो आपण स्क्रंची तयार केलं आहे त्यामध्ये टाकायला सुरुवात करणार. अशी आपण टाचणी लावल्यामुळे ते इलास्टिक पूर्णपणे आत जात नाही आणि आपण आरामात इलास्टिक आपल्या तयार झालेल्या स्क्रंचीच्या ट्यूबमध्ये टाकू शकतो. अशा प्रकारे इलास्टिक पूर्णपणे टाकून झाल्यावर दोन्ही टोकं आपण इलास्टिकची जेव्हा बाहेर घेणार आहोत तेव्हा आपण त्या बाहेरच्या दोन्ही टोकांना गाठ मारून घेणार आहोत. आता गाठ मारल्यानंतर ती स्क्रंचीची जी गाठ असणारी बाजू आहे ती आपण पुन्हा त्या स्क्रंचीच्या ट्यूबमध्ये टाकणार मोकळ्या जागेमधून आणि त्या दोन्ही कपड्यांना एकत्र घेऊन ती मोकळी जागा शिवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ते दोन्ही कापड एकत्र करणार इलास्टिक टाकून आणि त्याला शिलाई घेणार. पूर्ण आपली मोकळी जागा आपण पॅक करणार आहोत शिलाई घेऊन आणि असा आपला स्क्रंची तयार झालेला आहे डबल लेअरचा. आणि आपण बघू शकता हा स्क्रंची डबल लेअर असल्यामुळे बाउन्सी झालेला आहे, हेवी लुक आलेला आहे आणि ट्रान्सपरंट जे कापड होतं आपलं नेटेड ते थोडंसं चमकदार होतं त्यामुळे त्याला एक वेगळी शाईन आलेली आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.